कुठल्या सभेत बोलले? मला वाटलं कुठं सभा झाली काय मोठी त्या सभेत. कसं आहे, सत्ता उलटवणे न उलटवणे हा पुढचा विषय आहे. तुम्हाला एखादं जर काही उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर त्याच्यासाठी लोकांच्या दारात जावं लागतं. चार भिंतीच्या आत बसून बोलायचं आणि राज्याची सत्ता मी उलटून टाकतो म्हणायचं, हे काय प्रॅक्टिकल नाही. तुम्ही लोकांच्यात गेलं पाहिजे. हे बघा, एकदा वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की महाराष्ट्राच्या विधानभवनवरती आपल्याला भगवा फडकवायचा आहे युतीचा, आणि एका बाजूने ठाकरे साहेब, बाळासाहेब ठाकरे साहेब, दुसऱ्या बाजूने मुंडे साहेब. महाराष्ट्र पिंजून काढला होता. आता 6 महिने राहिलेत विधानसभेच्या निवडणुकीला. दिसतात का तुम्हाला माननीय उद्धव ठाकरे साहेब कुठं फील्डवरती, कुठे एखाद्या मोठ्या सभेमध्ये? बरं, मी म्हणतो आम्ही समजू शकतो माननीय उद्धव साहेबांच्या प्रकृतीचं कारण आहे, त्यांना जास्त प्रवास करता येत नाही. युवराज तरी त्यांचे जातात का कुठं? ते तर ठणठणीत आहेत ना. हे बघा, सत्ता उलटून टाकायसाठीच मी आहे म्हणायचं, पण तुम्हाला लोकांनी पाहिलं तर पाहिजे, तुम्ही लोकांच्यात गेला तर पाहिजे, लोकांच्या समोर तुम्ही लोकांना दिसला तर पाहिजे. त्यामुळे हे नुसतं वल्गना आहेत. जी काही 4 माणसं बरोबर राहिलीत आता जी काही 4 माणसं त्यांच्याबरोबर आता उभाटा गटात राहिलीत, ती टिकून राहावीत. त्यांचं मनोधैर्य खचू नये. ती सुद्धा सोडून आपल्याला शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत येऊ नयेत, याच्यासाठी चाललेला हा केविलवाणा प्रयत्न आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या जागा वाटपावरून चुकलेली पाहायला मिळाली. संजय निरुपम आणि संजय राऊत यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप झालेले पाहायला मिळतात. कसं बघता याकडे? लोकसभेत जागा वाटपावरून दोन्ही आता बघा, आम्ही वाहिन्यांवरतीच पाहिलं की 23 जागा उभाटा गट लढणार हे एकतर्फा विश्वज्ञानी संजय राऊतांनी जाहीर केलं. ते जाहीर केल्या काँग्रेसचे एक नेते संजय निरुपम साहेब काय म्हणले की 23 जागा लढताय, तुम्ही लढणार म्हणताय, तुमच्याबरोबर मतं किती ते दाखवा आधी. म्हणजे जी महाविकास आघाडी आहे, जे तुम्ही सांगताय आम्ही सत्ता उलटून टाकणार आमची, जसा मगाशी तुम्ही प्रश्न विचारला, त्यातलीच एक घटक आहेत ना काँग्रेस. तेच जर तुम्हाला प्रश्न विचारतात तुमच्याबरोबर मतं किती आहेत ते दाखवा. त्यामुळं या महाविकास आघाडीची चर्चा जागा वाटपाची सुरू होण्याच्या अगोदरच त्यांचे वाद निर्माण झालेत, त्यांच्यात मतभेद निर्माण झालेत. त्यामुळं त्यांना लकलाभ हो, आम्ही त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही. त्यांना ज्या काय जागा वाटून घ्यायच्या त्या आपापसात त्यांनी जागा वाटून घेऊ द्यात. मी आपल्याला एक सांगतो, 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माननीय शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या आणि माननीय दादांच्या नेतृत्वाखाली 45 पेक्षा जास्त खासदार महाराष्ट्रातनं महायुतीचे निवडून आणण्यासाठी आम्ही कामाला लागलेलो आहे आणि त्याप्रमाणे आम्ही यश मिळवणार आहे. उद्धव ठाकरे पुढच्या आठवड्यामध्ये दिल्लीला जात आहेत, कसं बघताय याच्याकडे? जागा वाटपासंदर्भात चर्चेसाठी वारंवार बोललं जातं की तुम्ही दिल्लीला जाता. याच्या अगोदर जागा वाटपाची चर्चा करायला दिल्लीचे नेते मातोश्रीवर यायचे. जागा वाटपाची चर्चा करायला मातोश्रीतनं कोणी ठाकरे हे दुसऱ्या कोणाकडे गेलेत हे 2 वर्षापूर्वीपर्यंत कधी आम्ही पाहिलं नव्हतं. पण आता महाराष्ट्रातलं हे चित्र बदललं. आता मातोश्रीतल्या नेत्यांना जागा वाटपाची चर्चा करायला दिल्लीला जावं लागतं. मागे एकदा आपण बघितलं, आणखीन असलेच कुठल्या बैठकीसाठी माननीय उद्धव ठाकरे साहेबांना पवार साहेबांच्या सिल्वर ओकवर जावं लागलं. याच्या अगोदर बाकी राष्ट्रातले, देशातले नेते हे मातोश्रीवर यायचे. आता मातोश्रीतले नेते बाहेर जात आहेत. याच्यावरून तुम्ही ओळखा. शेतकऱ्यांसाठी एक सरकारने चांगला मोठा दिलासा निर्णय घेतला आहे. जे दुष्काळग्रस्त तालुके आहेत तिथे कर्ज वसुली जी आहे त्याला स्थगिती देण्यात आली. ही वस्तुस्थिती आहे. पावसाचं पर्जन्यमान प्रमाण कमी झालेलं आहे. धरणातले पाणीसाठे जर बघितले तर सरासरी 60-65% एवढंच पाणी धरणांमध्ये आहे. पुढचे 6 महिने आपल्याला ते पाणी पुरवायचं आहे. पिकांची परिस्थिती सुद्धा बिकट आहे. त्यामुळं राज्य सरकारच्या विचाराधीन हा विषय होता की आधीच निसर्गामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला अधिक अडचण होऊ नये. पुनर्गठन त्याच्या कर्जाचं करावं लागलं तर पुनर्गठन करता येईल. थोडीशी कर्ज वसुलीला मुदतवाढ द्यावी लागली तर मुदतवाढ देता येईल. या दृष्टीनं विचाराधीन सरकारचा हा प्रस्ताव होता. ओके. ज्या पद्धतीने वडेट्टीवार म्हणतायत की 10 तारखेला नवरदेव बदलण्याचं काम आहे ते होताना पाहायला मिळालं. मुंगेरी लाल के हसीन सपने. वडेट्टीवारांना काय स्वप्न बघायची ते बघू द्यात. त्यामुळं असं किती त्यांनी वल्गना केल्या
तरी या सरकारला आज किमान 250 पेक्षा जास्त आमदारांचं बहुमत आहे. त्यामुळं अशा पद्धतीचा कुठलाही विषय नाही. आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्याच नेतृत्वाखाली 2024च्या विधानसभेच्या निवडणुका आम्ही लढवू. कुठलाही यामधला बदल होणार नाही. ओके, धन्यवाद. शिवसेना शिंदेगड आता विलिनीकरणाची भाजपने रणनीती आखली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरती सगळं काही डिपेंड आहे. मात्र यामध्ये सगळ्यात एकच गोष्ट अशी कळते की शिंदे गट आहे जे शिवसेना शिंदे गट त्याची आता कुठेतरी विलिनीकरण होणार आहे भाजपमध्ये असे कोण म्हणतं सांगा ना मला नाव. असं कोण म्हणतं ते काहीतरी अफवा पसरवायच्या नाहीत. कशाचे विलिनीकरणाचा वगैरे विषय नाही. आम्ही सांगतो आम्ही जी भूमिका घेतलेली आहे ती कायद्याची भूमिका आहे, न्यायाची भूमिका आहे. आम्हाला विधानसभा अध्यक्षांच्या न्यायालयामध्ये न्याय मिळेल. त्यामुळे असा कुठलाही विचार कुणीही करण्याची गरज नाही. एक लास्ट क्वेश्चन, 23 सीट्स मांगी है संजय ने अपने फैक्शन के लिए, कैसे देखते हैं इस चीज को? क्या आपको लगता है कांग्रेस उनको उतनी ज्यादा सीट्स देंगे? हालांकि कांग्रेस की भी एक ही सीट थी पिछले इलेक्शंस में. कैसे जाएगा एमवी अलायंस? देखिए महाविकास आघाड़ी अलायंस का अभी खाली सीट के बंटवारे का चर्चा चालू है. इतना प्राइमरी स्टेज में जब उबाटा के नेता ने कहा कि हम 23 सीट्स महाराष्ट्र से कॉन्टेस्ट करेंगे, तभी उन्हीं के अलायंस का जो एक बड़ा पक्ष है, जो नेशनल पक्ष है कांग्रेस, उनके नेता ने कहा है कि उबाटा के पास कितने वोट्स है वो पहले बताओ और फिर सीट्स की मांग करो. अभी अलायंस का सीट का बंटवारा का चर्चा होने के पहले ही इनमें डिस्प्यूट चालू हो गया है. मुझे लगता है जिसको जितनी सीटें बांट लेनी चाहिए उनमें वो ले. लेकिन महायुति जो महाराष्ट्र में शिंदे साहब की, फडणवीस साहब के और अजित दादा के नेतृत्व में है, वो महायुति महाराष्ट्र की लोकसभा इलेक्शन में 45+ का बहुमत जीत के आगे आएगी. ओके, धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.